2500 वर्ष आधी भगवान बुद्ध म्हणून गेले, पेन इज परमनंट बट सफरिंग इज ऑप्शनल. दुःख हे माणसाच्या आयुष्यातलं सत्य आहे, पण त्यामुळे आपण सफर करतो की नाही ते आपल्यावर डिपेंड करतं. हे मला माहिती आहे की आत्ता बोर्डची परीक्षा झाली, बोर्डच्या परीक्षेला पण तुम्ही 10-10 तास अभ्यास केलाय कंटिन्युअस, मागच्या 1-2 महिन्यापासून तुमचा स्ट्रगल चालू आहे. आणि आता पुढे सीईटीचे 2 अटेम्प्ट आहेत आणि सीईटीचे दोन्ही अटेम्प्ट तेवढेच इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं कॉलेज, आपली ब्रांच, आपली डिग्री, आपलं प्लेसमेंट सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. आणि त्यासाठी खूप सारे कष्ट करावं लागतात सर, रोज उठावं लागतंय. कधी अभ्यासाची इच्छा होते, नाही होते, तब्येत बरी आहे, तब्येत बरी नाही आहे. पण बेटा, दिस इज कॉल्ड ॲज अ पेन ऑफ डिसिप्लिन, की मला एखादी गोष्ट करायला बॉडीला त्रास होतोय. आणि दुसरीकडे आहे माझ्याकडे पेन ऑफ रिग्रेट, म्हणजे 2 महिन्यानंतर जेव्हा सीईटी होईल, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट, आणि तुम्हाला जेव्हा रिझल्ट येईल आणि वाटेल की अरे यार, जर मी थोडंसं पुश केलं असतं ना, थोडंसं स्वतःला, तर कदाचित मला सीओईपीची ही ब्रांच मिळाली असती, व्हीजेटीआयची ती ब्रांच मिळाली असती, सरदार पटेल मिळालं असतं, PICT मिळालं असतं. 1-2 मार्कासाठी माझं राहिलं. हा जो पेन आहे ना बेटा, हा पेन खूप जास्त मोठा आहे. हा पश्चातापाचा पेन आहे. रिग्रेट म्हणजे पश्चातापाचा पेन आहे. हा तुमचा लाईफ लॉंग टिकतो. आणि असं समजू नका, एखाद्या विद्यार्थ्याला जर सीओईपीचं सांगायला गेलं, सपोज त्याला सिव्हिल ब्रांच मिळाली, कॉम्प्युटर पाहिजे होती, सिव्हिल मिळाली, किंवा सीओईपीच नाही मिळालं, तर याच्यात किती फरक आहे तुम्हाला माहिती नाही. प्लेसमेंटमध्ये फरक पडतो, तुमच्या कॉलेजच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये, तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये, तुमच्या फायनान्शियल स्टेटसमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तो लॉंग टर्म प्रभाव असणार आहे. कॉलेजची डिग्री तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहील. प्रत्येकाला सीओईपी, व्हीजेटीआय, सरदार पटेल मिळतं असं नाही, पण माझी जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त मला मिळालं पाहिजे, आणि मी ते इम्प्रूव्ह करून दाखवणार. रोज मेहनत करणार, रोज लेक्चर अटेंड करणार. मग तुम्ही कुठलंही चॅनल फॉलो करा, काही करा, पण आता हे मेहनतीचे दिवस आहे. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. दिस इज द व्हेरी प्लॅटिनम टाइम आहे तुमच्या आयुष्यातला. जर तुम्ही इथे 2-2.5 महिने अभ्यास केला प्रॉपर, तर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्याची संधी आहे. जे 2 वर्षामध्ये आपला जेईचा कसा रिझल्ट लागला आपल्याला माहिती आहे. जेईमध्ये आपलं पाणी फिरलंय, आता सीईटी आपल्या हातात आहे. 2 वर्षात काय झालं, तुम्ही महागडा क्लास लावला, तुम्हाला तेवढे रिझल्ट्स मिळाले नाही, ते सगळ्या गोष्टी बाजूला, पण इथे तुम्ही काहीतरी करून दाखवू शकता. तुम्हाला संधी आहे. बघा, फिजिक्सचं म्हणायचं म्हटलं तर आपण रक्षक नावाचा प्रोग्राम लॉन्च केलाय, विच इज अ फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये मी रोज 2-2, 2.5 तासाचे लाईव्ह लेक्चर कंडक्ट करतो. सकाळी 6:30ला लेक्चर होतं सुरू, आणि विद्यार्थी माझ्यासोबत असतो लाईव्ह मध्ये, आणि आम्ही एकेका टॉपिकमध्ये एकेका क्वेश्चनसाठी झगडतो. आता आपण बघा, तुम्हाला जसं सांगतोय याच्या स्केड्यूल बद्दल तर तुम्हाला सांगेलच, पण जसं आता करंट इलेक्ट्रिसिटीचं आजचं लेक्चर होतं, फक्त गॅल्व्हॅनोमीटर आहे. करंट इलेक्ट्रिसिटीचा सब टॉपिक आहे. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये बघा किती क्वेश्चन डिस्कस केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तुम्हाला कळतंय का? फक्त गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ एमिटर मध्ये 15 क्वेश्चन डिस्कस केले. दॅट इज द डेप्थ विच इज रिक्वायर्ड फॉर प्रॉपर मार्क्स इन सीईटी. सीईटी म्हणजे बोर्ड सारखं नाहीये की फक्त गॅल्व्हॅनोमीटरच्या शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहितीये, करंटचा फॉर्म्युला माहितीये आणि काम झालं, असं नाहीये. तुम्हाला ती डेप्थ घ्यावी लागेल. तुम्हाला क्वेश्चन बसून सॉल्व्ह करावं लागतील सरांसोबत. तुम्ही काही पण फॉलो करा, नका करू तो तुमचा प्रश्न आहे, पण एफर्ट्स आर मॅन्डेटरी ॲट दिस स्टेज. सर मला सकाळच्यानी उठणं होत नाही, बेटा तुला उठावं लागेल. आता जर उठला ना तू सकाळी, तरच ताठ मानेने चालू शकशील. ओके, हे तर झालं करंट इलेक्ट्रिसिटीचं. मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेड्यूल सांगतो. सर मी आत्ता तुमच्या चॅनलबद्दल माहिती पडली, मग मी जॉईन करू की नको? अरे बेटा, ट्रेन चालली आहे ना, तुला जर ट्रेन आवडली तर ट्रेन कुठे थांबली ते मॅटर करत नाही. ट्रेनमध्ये उडी मार बस, नंतर विचार कर 3-4 स्टेशन गेल्यावर की आता कसे चॅप्टर मॅनेज करायचे. तर बघा, आपण इथे 2 मार्क उडवले डायरेक्ट. करंट इलेक्ट्रिसिटी झालं डन. आता EMI 25-26 फेब्रुवारी, त्याच्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्स 27-28. EMI ला 3 मार्क आहेत. रोटेशनल मी मोशन इन अ प्लेन वाला पण पार्ट घेणार आहे, इथे 4 मार्क आहेत. 7 या पानावरच 9 ते 10 मार्क झाले. पुढे बघा, मार्च मध्ये बघा कसा टाईट शेड्यूल आहे. मार्च मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इथे 3, परत हीट सेक्शनला 7 ते 8 मार्क.
7 ते 8 मार्क. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर KTG वगैरे पकडून कधी 7 ते 8, 6 ते 7 होऊ शकतात. नॉर्मलमध्ये 7 आहे. ॲव्हरेज हीट सेक्शन 3-4 मार्च. 5-6 मार्चला NLM मोशन इन अ प्लेन, नंतर ग्रॅव्हिटेशन, मग थोडा काही ब्रेक, मग रे ऑप्टिक्स. या चॅनलवर जे विद्यार्थी आधीपासून आहेत त्यांच्यासाठी तर 10 मार्च पर्यंत सिलेबस कंप्लीट आहे. कारण MHT CET PYQ सिरीजमध्ये मी बाकी चॅप्टर आधीच कव्हर करून घेतलेत. पण तरी मी करतोय रक्षक, पण तरी येतोय कारण ते मोठे लेक्चर्स आहे, हे छोटे टार्गेटेड लेक्चर्स आहे. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही नीट लक्ष घ्या. तुम्ही 2 अटेम्प्टचं कॅल्क्युलेशन करून चला. तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला किंवा दुसऱ्या अटेम्प्टला तो चॅप्टर करायचाच आहे. तुम्ही जर शॉर्टकट मारायला जाल तर होणार नाही बेटा. बोर्ड आणि CET एकदम वेगळ्या एक्झाम आहे, हे समजून घ्या तुम्ही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला जर वाटेल की नाही सर शेवटच्या 10 दिवसामध्ये आम्ही फॉर्म्युले वगैरे पाठ करून होऊन जाईल, होत नाही. डेप्थ लागते, डेप्थ. ज्यावेळेस मार्क्स येतात विद्यार्थ्यांचे, तुम्हाला कळेल की तुमचा बोर्डाचा पर्सेंटेज आणि CETचा पर्सेंटाईल मॅच होतो. ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याला नाही कळालं. काय म्हटले सर ते आता? तर हे समजून घ्या. त्याच्यानंतर रिअल बिगिनिंग मार्चमध्ये आपण सुरू करणार आहोत धडाका. मार्चमध्ये बघा 11, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ही वेव्ह फॅमिली घे 9 मार्क. वेव्ह फॅमिली 9 मार्क. नंतर AC इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी बॅकलॉग. ज्यांना आता नाही जमलं कव्हर करायला ते नंतर बॅकलॉगमध्ये कव्हर करू शकतात. ठीक आहे. हा असा टाइम टेबल आहे बघा. 23, 24, 25, 30 मार्चपर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होईल. आणि मध्ये 3-4 दिवस एक्स्ट्रा ठेवले जर मध्ये काही झालं तर त्यासाठी. एवढं सगळं का करतोय? कारण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळावं, आपल्याला काहीतरी बेस्ट करता यावं. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही इमॅजिन करा तुम्ही हे सगळं पूर्ण फॉलो केलं, आणि जर तुम्ही फिजिक्समध्ये किंवा ओव्हरऑल PCM मध्ये किंवा PCB मध्ये 99 टच केला तर मी तुम्हाला लिहून देतो की तुम्ही COEP ला जाणार म्हणजे जाणार, VJTI ला जाणार म्हणजे जाणार. कारण ज्या विद्यार्थ्याला 99 मिळाले पहिल्या अटेम्प्टमध्ये, 99 प्लस मिळाले ना, त्याचा कॉन्फिडन्स एवढा हाय होतो की तो ते सेकंड अटेम्प्टमध्ये काहीतरी करून दाखवतो. ज्यांचा JEEचा पहिला अटेम्प्ट चांगला जातो ना, ते दुसऱ्या अटेम्प्टमध्ये फोडून टाकतात, ते ॲडव्हान्सला टार्गेट करतात. इन द सेम मॅनर फर्स्ट अटेम्प्ट ज्यांचा CETचा चांगला जाणार आहे, सेकंड अटेम्प्टला ते फोडणार आहेत. पण आधी तुला हे फॉलो करावं लागेल. ॲपमध्ये गेलात, ॲपची लिंक आहे, चॅनलच्या लिंकला अटॅच केले, चॅनलच्या तिथे सगळ्या PDF, क्वेश्चनची वेगळी PDF, आन्सरची वेगळी PDF, तेवढं लेक्चर बघायचं, मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मग परत उद्या दुसऱ्या लेक्चरसाठी रिवाईज करायचं. हे चालू राहतं. दिस विल कीप ऑन कंटिन्युइंग. एकदा करा, चॅप्टर एकदा डोक्यात बसला, मार्क्स वाढायला लागतील. या सिरीजबद्दल तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट करा, आणि मला कमिटमेंट पाहिजे की सर 100% टू रक्षक 1.0, आणि मी सर उद्यापासून येणार. तुम्ही जेव्हाही आले तेव्हा ठीक, पण जर सपोज तुम्ही चॅप्टरच्या सेकंड लेक्चरला आले तर पहिलं लेक्चर रेकॉर्डेड बघायचं, मग सेकंड लेक्चर बघायचं. आर यू गेटिंग इट? काही डाऊट असले तर कमेंट करा, मी रिप्लाय करेल. ओके, ऑल द बेस्ट.